आज तर मी एकटीच वर राहिली, सगळे उठून खाली गेले. आज तर गोधड्या काढायच्या नावानं बोंब ना काहीच. मी आज सगळ्या गोधड्या काढल्या, पोचलो खाली, ब्रश केला आणि चहा प्यायचा होता. पण आज मला एवढी भूक लागली होती का चहा आणि ब्रेड खाऊन घेतली मी आणि मस्त अशी आंघोळ केली आणि कपडे धुवून घेतले. आता कपडे वाळू घातले, पाहुण्याचे कपडे धुवून झाले होते, मग सगळे असे कपडे वाळू घातले ना. आता मला भरायचं होतं पाणी, तर बाथरूममधून गंज आणला आणि ठेवला. आता बैल यायचे होते, म्हणजे बैल आज घरीच होते, बकऱ्या याच्या राहिल्या होत्या, तर पाणी भरून घेतलं बकऱ्यासाठी. बैल घरात आणले की बैलही पाणी पितात. आणि पाणी भरलं आणि पोचलं घरात. तर काय इकडे जेवणं चालू होते आणि मी जेवायला पोचली, नेमकीच भाजी संपली. आता दुसरी भाजी करायला लागली होती, तर दुसरी भाजी झाल्यावर मस्तपैकी मी बीजे वाढून घेतलं आणि यांनी काही आंब्याचीच कापायचं ठेवलं होतं, फक्त निंबू कांदा काही कापला नव्हता. आता चिकन असल्यावर निंबू कांदा हा मला पाहिजेच. तर काय जेवण झाल्यावर पाहुण्याची तयारी झाली आणि मॅडमही निघले आपली परस घेऊन. आता अथांगणबाई जाणार आहे, दाजी पण जाणार आहेत, पण प्रज्वल इथंच राहणार आहे. आता ही मशीन मी लई दिवस झाले चालू करून राहिली, पण ते काही चालू होऊन नाही राहिली. आता तिला अकोल्याला टाकावं लागणार आहे, तर दाजीसोबतच मशीन देऊन दिली, कारण मी ॲटोनं जातो तर एवढं मला उचलत नाही वजन, म्हणून आज दाजी संग मशीन देऊन दिली. पाहुणे रवाना झाली ना, आम्ही दोघंच मायलं का उरलं घरी, प्रज्वल आणि मी. बाय.